मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विकसित भारताची आर्थिक प्रगती साधणारा केंद्रीय अर्थसंकल्प। माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवासह नोकरदाराचे हित जोपासून महाराष्ट्राच्या विकासाला चौफेर चालना देणारा आणि विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाचे स्वागत करणे गरजेचे आहे। लोकसभेत वर्ष 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या माध्यमातून 1 कोटी कुटुंबांना सोलार यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंतची मोफत वीज, प्रत्येकांना स्वतःचे घर देणारी योजना, 9 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून केंद्रस्थानी आणण्याचा संकल्प, शेतकऱ्यांसाठी नॅनो DAP ही संकल्पना राबवून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देऊन थेट बाजारपेठेशी जोडण्याचे नियोजन या माध्यमातून करण्यात आले आहे। प्रधानमंत्री किसान योजनेतून 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याबरोबरच दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची घोषणा याच अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प विकसित भारताची आर्थिक प्रगती साधणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली आहे। 390 विद्यापीठाची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला आहे, जे 60 वर्षात निर्णय झाले नाहीत ते 10 वर्षात घेऊन सर्वांना दिलासा देण्याचे काम केले आहे। देशातील शिक्षण क्षेत्रामध्ये 3000 नवीन ITI, 7 ITI, 16 ITIT, 7 IIM तसेच 15 AIIMS आणि 390 विद्यापीठांची घोषणा करून उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे। ही घोषणा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना सर्व क्षेत्रामध्ये संधी निर्माण करून देणारी आहे। त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेली 390 विद्यापीठाची घोषणा ही उच्च शिक्षणाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणारी आहे, अशी प्रतिक्रिया किसान मोर्चाचे गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली आहे। मनोकामना न्यूज ही वेगळ्या आणि स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे। बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।